सोलापुरात 70 फूट भाजी मंडई वाद चिघळला. फुटपाथ विक्री, वाहतूक कोंडी अन आयुक्तांचा दुजाभाव चर्चेत. सोलापुरातील 70 फूट भाजी मंडईचा वाद आता अनेक गुंतागुंतीच्या मुद्द्यांमुळे चांगलाच चिघळला आहे. फुटपाथवर सुरू असलेला भाजीपाला व्यवसाय, त्यामुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, फुटपाथच्या जागांची लाखो रुपयांना झालेली अनधिकृत विक्री आणि या सगळ्या परिस्थितीतही विक्रेत्यांची फुटपाथवरच व्यवसाय करू द्या अशी मागणी, या सर्व पेचप्रसंगांमुळे प्रशासन हतबल झाले आहे. येथे भाजी विकली जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर सिग्नलही आहे. भाजी विक्रेत्यांच्या पसारा आणि गर्दीमुळे ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना आणि वाहन चालकांना मोठा त्रास होतो, ज्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. मूळ कारण म्हणजे काही विक्रेत्यांनी रस्त्यावरील फुटपाथच्या जागा चक्क 3 ते 4 लाख रुपयांना इतरांना विकल्याचा गंभीर आरोप आहे, ज्यामुळे हा बेकायदेशीर धंदा अधिकच वाढला. या सर्वांसंबंधित महापालिका आयुक्तांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात अन्य 3 मोठी मार्केट असतानाही तिथेही रस्त्यावरच भाजी विकली जाते आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळे येतात. मात्र त्या मार्केटमधील विक्रेत्यांवर कारवाई होत नसताना केवळ 70 फूट रोडवरील विक्रेत्यांवरच कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने एकाला एक न्याय, दुसऱ्याला दुसरा न्याय असा आरोप विक्रेते करत आहेत. या सर्व अनुषंगाने 70 फूट भाजी मंडईचा प्रश्न तातडीने सोडवणे प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे. सभागृहामध्ये ठराव मांडून या लोकांना त्या ठिकाणी अधिकृत परवानगी दिली पाहिजे, त्यांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली पाहिजे, नियम अटी लादून त्याच ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी दिली पाहिजे, अशा मागण्याचं निवेदन आम्ही दिलं.